तुमच्याकडे काय? नाही, माझ्याकडे मान्यता नव्हती. पण तुमच्याकडे कळलं कसं मग घरी फायनली की तुम्ही आता लग्न करणार आहात? नाही, मी चिठ्ठी ठेवली होती घरी निघायच्या आधी. म्हणजे लग्न होईपर्यंत घरी सांगितलंच नाही तुम्ही? नाही. तुम्ही दोघांनीच ठरवलं लग्न करायचं? लग्न कुठे झालं? नाही, आई बाबांनी करून दिलं लग्न. हां, पण तुमच्या घरी माहिती नव्हतं ना? नाही. 25 वर्षापूर्वी काय झालं असेल आता टेन्शन येत आहे मला सुद्धा ऐकून. मग घरी तुम्ही चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि लग्न कुठे केलं? इथे नागपूरला आई बाबांनी करून दिलं नागपूर. विधीप्रमाणे. हो. तुम्ही चिठ्ठी लिहिली हो. आणि मग घरी कधी कळलं? ती मी संध्याकाळी नाही आले घरी म्हणून फोन चालू झाला आहे. मग मी सांगितलं की मी चिठ्ठी ठेवली आहे. तर बाबांनी मग पाहिलं तर मग कळलं. तर इकडे आले सगळेजण, नागपूरला आले. ते आले सगळे? हो. आणि नंतर मग विचारपूस क्राईम ब्रांचमधून माणसाला घेऊन आले होते. मुलीला पळवून नेलं म्हणून. पण मग शेवटी घरच्यांनी स्वीकार केला की नाही 25 वर्षात? नाही, पूर्णपणे नाही. नाही अजून. 25 वर्ष झाली हो. तुमचं माहेरी जाणं नाही? नाही, मीच मला जाते माहेरी. पण बाबा फक्त थोडंसं आहे. बाकी सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आहे पण बाबांचं मन अजून नाही. आणि जावई जातात की नाही? नाही, ते नाही जात. नाही नाही, तुम्ही यांना पाठवता म्हणजे यांनी कधी जायला तुमची हरकत नाही, पण तुम्ही नाही जात, हो की नाही? 25 वर्ष कुठे नागपूरमध्येच राहताय आता तुम्ही? हो, नागपूरमध्ये. पण ह्या शांत आहेत का हो स्वभावाने? हो. हां हो. तुम्ही हो नाही एवढीच का उत्तरं देता? तुम्ही जितकं विचारलं तितकं सांगतोय. मला म्हणजे मी उलट तपासणी घेतोय की काय असं वाटायला लागलं आहे. बरोबर बरोबर. बरं, आता पहिला खेळ आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना आपण बघूया. घ्या एक चिठ्ठी घ्या, कुठलीही एक. कार पार्किंग. खेळ सोपा आहे. ही गाडी आहे ना, ही या रेषेच्या पुढे थांबली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडी अशी मागे घ्यावी लागेल. रिव्हर्स केली की ती गाडी जाणार पुढे. हां, मागे करायची आणि सोडून द्यायची आणि इथे पार्क व्हायला पाहिजे. 3 गाड्या थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक गाडी थांबवायला 200-200 रुपयाचं बक्षीस वाढत जाणार. 10 संधी आहेत. बघूया किती जास्त बक्षीस मिळवत आहे. अचूक अंदाज घ्या आणि गाडीचा वेग वाढवा. बघूया. 1. अभिनंदन. 2. 3. ओ 7. 1200. 1400. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.